नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण थंडीमध्ये मिळणाऱ्या खास भाज्या वापरून हॉटेलच्या ढाब्यावरच्या चवीला सुद्धा मागे सारेल असा पदार्थ बनवतोय। हा पदार्थ तुम्ही जर माझ्या या पद्धतीने घरी बनवलात ना तर नक्कीच हॉटेलला किंवा ढाब्यावरती जेवायला जाणं विसरून जाल। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता या ठिकाणी मी काही खडे मसाले घेतले आहेत। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 10 ते 12 काळी मिरी, 1 मोठा तुकडा दालचिनी, 2 हिरवी वेलची आणि 2 लवंगा घेतल्या आहेत। हिरवी वेलची नक्की घाला, अजिबात स्किप करू नका। त्यानंतर आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनिट मध्यम आचेवरती तेलामध्ये भाजून घ्यायचे। खडे मसाले छान भाजले, फुलले की आता त्यामध्ये इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे। यामध्ये आपण टोमॅटोचा वापर अजिबात करणार नाहीये, कांदे थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरायचे आहेत। त्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरवी मिरची मी चिरून घातली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वाटतीये आणि त्याचप्रमाणे ही हिरवी मिरची तिखटाला कमी आहे। तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी वापरली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आता मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करत आपल्याला कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे मध्यम आचेवरती कांदा मी 1-2 मिनिटं परतून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदलायला लागलाय। त्यानंतर आता यामध्ये 10 ते 12 काजू घेतले आहेत ते घालायचे। काजू मी असेच वापरले आहेत, पाण्यामध्ये अजिबात भिजत ठेवले नव्हते किंवा भिजवून सुद्धा घेतले नाहीयेत। आता काजू घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटं एकसारखं हलवत परतून घ्यायचं। तर इथे मी काजू घातल्यानंतर सर्व साहित्य 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती पुन्हा परतून घेतलं। कांद्याचा पूर्ण रंग बदलला आहे, तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर आता गॅस बंद करायचा। हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि लागलंच तर थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार झाली आहे। वाटून घेताना मी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं होतं। तर इथे आपलं वाटण तयार झाले। आता आपण ढाब्यावरच्या किंवा हॉटेलवरच्या चवीलाही मागे सारेल अशी भाजी बनवणार आहोत आणि तुमची मुलं सुद्धा जर ही पालेभाजी खात नसतील ना तर या पद्धतीने बनवा, आवडीने मागून मागून खातील। तर त्यासाठी इथे मी 1-2 मूठ मेथी घेतली आहे। मेथी मी कोवळ्या देठासहित घेतली आहे, तुम्हाला जर हवं असेल तर फक्त मेथीची पानं घेऊ शकता। सोबतच इथे मी 1 वाटी शिजवून घेतलेले हिरवे वाटाणे घेतले आहेत। या ठिकाणी हिरवे वाटाणे मी ताजे वापरले आहेत, तुम्ही फ्रोझन वापरले तरी चालतील। सोबत आपलं वाटण सुद्धा तयार आहे। आता आपण मस्त ढाबा किंवा हॉटेल स्टाईल भाजी बनवूयात। तर त्यासाठी ज्या कढईमध्ये मी मसाला तयार करून घेतला होता तीच कढई गरम करायला ठेवली आहे। आता त्यामध्ये 1 मोठा बटर क्यूब घालायचा आणि त्यासोबतच 2 चमचे तेल घालायचं। बटर सोबत अशा पद्धतीने थोडंसं तेल घातलं की बटर अजिबात करपत नाही। त्यानंतर आता हे बटर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचंय आणि हलकंसं गरम करायचंय। तर इथे बटर पूर्णपणे वितळलं आहे, गरम सुद्धा झालं आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत। थोडंसं आलं जाडसर ठेचून घेतलंय आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। हिरवी मिरची मी या ठिकाणी थोडीशी जास्त वापरतीये कारण हा जो आपण पदार्थ बनवतोय त्यामध्ये लाल मिरची पावडर एकतर वापरली जात नाही किंवा जर वापरली तर एकदम थोड्याशा प्रमाणामध्ये वापरतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा हिरव्या मिरचीचाच वापर जास्त करा। सर्व साहित्य बटरमध्ये घालायचं आणि लसणाचा, आल्याचा, हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत, हलकासा लालसर रंग येईपर्यंत सर्व परतून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, छान लालसर रंग येईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण जी 2 मूठ मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालायची। मेथी या पद्धतीने या मसाल्यासोबत त्याचप्रमाणे बटरमध्ये परतून घेतली की मेथीचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि मेथी चवीला सुद्धा छान लागते। तर इथे सर्व मेथी मी यामध्ये काढून घेतली आहे। आता मिक्स करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं एकसारखी परतून घ्यायची। त्याचप्रमाणे ही मेथीची भाजी तुम्ही बटरमध्ये परतून घेताय त्यामुळे बटरचा फ्लेवर सुद्धा या भाजीमध्ये छान उतरतो आणि त्याचमुळे मुलांना सुद्धा ही भाजी खाताना चवीला खूप छान लागते।
त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात। तर इथे पाहू शकता मेथीची भाजी एक 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान अशी परतून घेतली आहे। भाजी आपण परतून घेण्याआधी कढईमध्ये घातली तेव्हाची भाजीची क्वांटिटी आणि भाजी मीडियम टू लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतरची भाजीची क्वांटिटी तुम्हाला फरक दिसत असेल। तर इथे भाजी मी छान अशी परतून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटाणे शिजवून घेतले होते ते घालायचे आणि भाजीसोबत मिक्स करून हे वाटाणे सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती एक 2 मिनिटं परतून घ्यायचे। तर या ठिकाणी मी वाटाणे शिजवून घेऊन यामध्ये वापरले आहेत। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चे वाटाणे घालून तेलामध्ये किंवा बटरमध्ये परतून घेऊ शकता, पण त्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो वाटाणे शिजवूनच घ्या। तर इथे वाटाणे सुद्धा भाजीसोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मी छान असे परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती वापरली आहे। जर तुम्हाला जसं मी आधी सांगितलं तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरचीचाच वापर जास्त करा। लाल मिरची पावडर फक्त थोडीशी घालायची आहे। त्यासोबत 1 चमचा धणे पावडर घालायची आणि आता हे पावडर मसाले सुद्धा या भाज्यांसोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचे। तर इथे पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य मी मीडियम टू लो फ्लेमवरती एक 2 मिनिटं पुन्हा परतून घेतलं आहे। त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये आपण जे ताजं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं। या वाटणामध्ये खडे मसाले आहेत, त्यामुळे या मसाल्यामुळे या भाजीला एक वेगळीच चव येते, भाजी चवीला भन्नाट लागते। आणि सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला शिल्लक होता त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि ते पाणी सुद्धा मी यामध्ये घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर आता मंद आचेवरतीच या भाज्यांमध्ये हा जो मसाला आपण घातला आहे तो मिक्स करून घ्यायचा। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे जोपर्यंत मसाला भाजीमध्ये एकसारखा मिक्स होत नाही। तर इथे सर्व मसाला भाजीमध्ये मी एकसारखा मिक्स करून घेतला आहे। त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा। यामध्ये तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये किंवा जेवढ्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं। मी सुरुवातीला मसाला घातला तेव्हा अर्धी वाटी आणि आता अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं आहे। मी ही ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई 4 ते 5 लोकांसाठी बनवते, त्यानुसार मी यामध्ये पाणी घातलं आहे। तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे आहे तुम्ही त्यानुसार पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही भाजी आपल्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढायचं। भाजी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची, छान एकजीव करून घ्यायची, म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही। त्यानंतर पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा ही भाजी 1 ते 2 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची। झाकण ठेवून ही भाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं मी मंद आचेवरती शिजवून घेतली आहे। तर इथे 3 ते 4 मिनिटं झाले आहेत। अधूनमधून झाकण काढून जसं मी आधीही दाखवलं भाजी मी खालून एकसारखी मिक्स करून घेतली होती। झाकण काढल्यानंतर पुन्हा भाजी खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी छान अशी ही भाजी घट्टसर झाली आहे। यामध्ये मी पुन्हा सांगते मसाल्यासोबत अर्धी वाटी आणि नंतर अर्धा ग्लास इतकंच पाणी वापरलं आहे। आता या ठिकाणी या पदार्थाचा महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे आपण या ठिकाणी ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई बनवतोय, त्यामुळे मलाई तर यामध्ये आलीच पाहिजे। त्यासाठी इथे मी 2 ते 3 मोठे चमचे दुधावरची साय म्हणजे मलाई त्यामध्ये थोडंसं दूध घातलं होतं आणि छान फेटून घेतली होती। आता ती मलाई यामध्ये घालायची एक 2 ते 3 चमचे आणि पुन्हा या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची। तुमच्याजवळ जर दुधावरची साय नसेल तर तुम्ही या ठिकाणी जी मार्केटमध्ये फ्रेश क्रीम मिळते ती वापरू शकता। 2 ते 3 मोठे चमचे फ्रेश क्रीम या ठिकाणी वापरायचे आहे। दुधावरची साय म्हणजे मलाई घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची। तर इथे 2 ते 3 मिनिटं झाले आहेत। ग्रेव्ही आपण पुन्हा एकसारखी खालून मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त ढाबा स्टाईल किंवा हॉटेलवर मिळते अशी पण चवीला त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त भन्नाट मेथी मटर मलाई बनून तयार झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि ही ढाबा किंवा हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई आपण सर्व करूयात। तर ही मेथी मटर मलाई सर्व करण्याआधी गॅस बंद केला की यामध्ये वरून थोडीशी आणखी क्रीम किंवा तुमच्याजवळ जी मलाई आहे ती घालायची।
1 ते 2 चमचे तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम किंवा दुधावरची जी साय मलई असते ती वापरू शकता। मी या ठिकाणी दुधावरची साय म्हणजे जी मलई होती त्यासोबत थोडंसं दूध सुद्धा मिक्स केलं होतं, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ही मलई थोडीशी पातळ वाटत असेल। आणि यासोबतच हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती तूप किंवा तेल गरम केलं जातं, त्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स केली जाते आणि ते तेल यावरती सोडलं जातं। तेच तेल मी सुद्धा तयार केलं होतं। आता ही मेथी मटर मलाई आपण सर्व करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता या मेथी मटर मलाईचं टेक्स्चर दिसायला सुद्धा किती सुंदर आहे। त्याचप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिलीत, ही मेथी मटर मलाई बनवायला किती सोपी आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल। आणि चवीला मी पुन्हा सांगते त्याहीपेक्षा भन्नाट आणि जबरदस्त लागते। आणि ही मेथी मटर मलाई तुम्ही फक्त फुलका, रोटी, नान किंवा भातासोबत नाही तर भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। आणि मुलं जर मेथीची भाजी खायला नाही म्हणत असतील तर एकदा मुलांना सुद्धा या पद्धतीने ही मेथी मटर मलाई बनवून द्या। नक्की गॅरंटी देऊन सांगते तुमची मुलं रोज मेथीची भाजी खायला मागतील, एवढी ही भाजी चविष्ट होते। तर मग या थंडीमध्ये तुमच्या मुलांना जर मेथीची भाजी खाऊ घालायची असेल तर ही रेसिपी बनवा। आणि जर आजची रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या, नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।